स्वदेशी 4G नेटवर्कच्या आजच्या अतिशय महत्त्वाच्या कार्यक्रमाला उपस्थित राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचबरोबर आमचे मंत्री चंद्रकांत खडसे, माधुरीताई मिसाळ, आमदार माजी मंत्री विजय शिवतारे, योगेश टिळक, अमित गुरके, रासने, आमदार बापू पठारे, जगदीश मुळू आणि BSNL चे अधिकारी सुनील, हरिंदर कुमार आणि सर्व वरिष्ठ आणि उपस्थित सर्व बांधव भगिनी मित्रांनो, आजचा दिवस खरं म्हणजे एक ऐतिहासिक दिवस आणि या ऐतिहासिक दिवसाचे प्रणेते आणि देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि मनापासून त्यांना देतो. आज 4G स्टॅक आणि DBN म्हणजे डिजिटल भारतीय टॉवरच्या शुभारंभ सगळीकडे. या दिवसाचं वर्णन ग्रेट पाहिजे. आत्मनिर्भर, सशक्त आणि सक्षम भारताचे महत्वपूर्ण पाऊल उचललं जात आहे. हा केवळ अभिमानाचा आणि सन्मानाचा क्षण नाही, औद्योगिक नंतरचा मोठा आणि महत्वाचा क्षण आहे. या यशाचं संपूर्ण श्रेय प्रधानमंत्री यांच्या आणि म्हणून विश्वगुरु म्हणून भारत क्षेत्रात आपली नवी ओळख निर्माण केलेली आहे. माहिती तंत्रज्ञानामध्ये एक महासत्ता म्हणून भारताने आज आपलं स्थान पक्क केलेलं आहे. या क्रांतीचा ध्वज येणाऱ्या BSNLच्या सर्व तंत्रज्ञ आणि मनापासून अभिनंदन करतो. BSNL अधिकारी हैं, टेक्नीशियंस हैं, सभी लोगों को मैं तहे दिल से उनका स्वागत करता हूं और बहुत अभिनंदन करता हूं. दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य यांच्या उत्साहपूर्ण नेतृत्वामुळे हे देखील शक्य झालं. मला त्यांनी फोन केला होता आणि मला म्हणाले, शिंदे, मराठीतच बोलले, शिंदेजी आम्ही आता एक वर BSNL चे उभं करतोय आणि आता आपलं 4G नेटवर्क चालू होणार. आणि खरंच आम्हालाही आनंद झाला. थोडं BSNL मागे पडत होतं, पण आता BSNL पुढे जात आहे याचा आनंद आहे. कारण विल पॉवर महत्वाची आहे. इच्छा, जिथे इच्छा तिथे मार्ग. इच्छाशक्ती असेल तर वाळवंटातही पाणी निघून अशा प्रकारे काम केलेलं आहे. त्यामुळे BSNL ला मनापासून धन्यवाद. मनापासून आणि त्या टीमने हे सिद्ध करून दाखवलंय की हे आपण करू शकतो. आणि म्हणून BSNL परिवाराला मनापासून शुभेच्छा. आणि आता पूर्णपणे स्वदेशी 4G तंत्रज्ञान विकसित देशभर डिजिटल भारत आहे. हे केवळ तंत्रज्ञान क्षेत्रातील एक ग्रेट फॉरवर्ड नाही, तर भारत नावाच्या नव्या शक्ती, प्रेरणेची आणि स्पिरिटची ही उंच झेप आहे, अवघड ठरणार नाही. काँग्रेस 70 वर्षामध्ये कधी घडलं नाही ते गेल्या 10 वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली अनेक गोष्टी घडल्या. विकासाच्या दृष्टीने आपण पुढे गेलो आणि गेल्या 10 वर्षात घडलं नाही
10 वर्षात घडेल असा नवा भारत असेल आणि म्हणून स्वदेशी 4G तंत्रज्ञान विकसित करणारा भारत हा पाचवा देश आहे. मगाशी रक्षाताईने देखील सांगितलं ते 4 देश चीन, डेन्मार्क, स्वीडन, कोरिया यांनी स्वतःचं 4G तंत्रज्ञान विकसित केलंय. जे अमेरिकेलाही साध्य झालं नाही ते भारताने करून दाखवलंय. म्हणजे आपण आत्मनिर्भरतेकडे वाटचाल आपली आणि या ठिकाणी मोलाचं योगदान देणाऱ्या तेजस नेटवर्क आणि TCS यांचं जितकं कौतुक करावं आणि म्हणून हे खरं म्हणजे हे BSNLचं स्थापने महोत्सवी वर्ष देखील आहे आणि 18 वर्षानंतर प्रथमच BSNL बाहेर पडलेला आहे. आपण ऐकत होतो BSNL तोट्यात आहे, पण आता 1300 कोटी रुपयांच्या तोट्यातून बाहेर पडून 200 कोटी रुपयांचा नफा कमवलेला आहे. हे देखील खूप आणि म्हणून मोदीजींनी BSNLला नवसंजीवनी दिलेली आहे आणि नवा आत्मविश्वास दिला आहे. नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून तीन भागात इंटरनेट पुरवण्याची जबाबदारी स्वीकारून BSNLचे नवं युग सुरू होते. आता सगळंच ऑनलाईन आहे आणि म्हणून विद्यार्थ्यांनाही फायदा होईल, ग्रामीण याचा फायदा होईल आणि यामध्ये ऑनलाईन एज्युकेशन असेल, टेलिमेडिसिन असेल, टुरिझम मध्ये देखील काही ठिकाणी लोक जातात पण तिथं नेट नसला की प्रॉब्लेम होतो. आता यामुळे सगळीकडे नेट देखील आणि फ्रिक्वेन्सी मजबूत झाल्यामुळे लोकांना त्याचा फायदा होईल आणि या क्रांतीत मोलाचं योगदान सगळ्यांनीच दिलेलं आहे आणि म्हणून मी या ठिकाणी स्वदेशी 4G तंत्रज्ञान प्रवासासोबतच प्रवास सुरू होत आहे. BSNLची ही यशोगाथा इतिहासात नक्कीच अमर होईल आणि म्हणून विश्व भारताने प्रत्येक क्षेत्रामध्ये जी काय ओळख निर्माण केलेली आहे ती या दृष्टीने देखील महत्वाची आहे आणि म्हणूनच 2047 पर्यंत मोदीजींचं जे स्वप्न आहे विकसित भारताचं ते खऱ्या अर्थाने एक एक पाऊल आपण पुढे जातोय आणि म्हणूनच या विकास यज्ञात, ज्ञान यज्ञात महाराष्ट्र कुठेही मागे राहणार नाही. मुख्यमंत्री महोदय इथे उपस्थित आहेत आणि म्हणून महाराष्ट्राकडून जे जे काही सहकार्य ते लागेल ते नक्की दिलं जाईल याची देखील खात्री या ठिकाणी देतो. आजचा दिवस हा एक मैलाचा दगड आहे. 4G, 5G आणि 6G साठी देखील BSNLचं नेटवर्क आहे. आपल्याला खूप पुढे जायचं आहे आणि म्हणून BSNLच्या मी या वाटचालीला शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा आपले लाडके लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं अभिनंदन करतो. ज्योतिरादित्य सिंधिया आणि त्यांची सर्व टीम BSNL यांचे अभिनंदन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण म्हणाला